श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभाग तटाविहारा, श्री संत वरदा सारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहाना वाचून मोठ्यांचा मोठेपणा न टिके साचा, पतिता विन परमेश्वराचा बोलबाला होणे नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन, करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको. परिस लोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी ओहोड पोटे घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा चिंती आपुल्या माधवा, दास गणूला हात द्यावा, बंडू न द्यावे कोठेही. असो गोविंद बुवा टाकडी कर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर शेगावासी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्यांचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायक सिकला यांचे प्रेम बहु असे. तैसा न मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्यांचे मंदिर वंदू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकडीकर, कथेकरी त्यांचा घोडा समोरी बांधवाला होता मंदिराच्या. त्या मोठ्यांच्या घोडा अति दाढ होता, कोणासही मारिला था. समोरून कोणी येता त्यास चावे, कुत्र्यासम तोडी चराटे. वरच्यावरी स्थिर न राहे क्षणभरी, कधी कधी कांतारी त्याने जावे पडून. खिकाडे रात्रंदिवस वाईट खेवड्या बहुवस त्या आल्या होत्या मुक्कामास. श्रोते तया घोड्यांच्या लोखंडाच्या साखळ्या होत्या, त्यासी बांधण्या केल्या. त्या या समयी राहिल्या टाकडीकरा माझी विसरून. चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन शयेला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर. दिवा भित्तांचे घुतकार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करीती, वाघुडे भक्ष्या धुडीती. पिंपळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसुम जिकडे तिकडे बंद झाले कवाडे, कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यांनी. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधला ठायास येते झाले सहजची. जे कोणी दाढ असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती. ईशान्येने भूमीवर औषधांचे प्रयोजन, रोग निवारण्या कारण. तेवी दाडांचे दाडपण साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयासी, जाऊन निजले अतिहर्षी. चहूपायात घोड्यांच्या मुखे भजन चालले होते, गणी गणगणात बोते. या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्र रूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवावया कारण. गणात हा शब्द असे, बोते हा शब्द देखा. अपभ्रम नाशे वाटे निका, वाटे हा बाते हा शब्द एका. तेथे असावा निसंशय, बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन. हे आहे सर्व नाम शब्दाऐवजी आलेले, म्हणजे मना समजे नित्य. जीव हा ब्रह्मास सत्य, मानू नको तयाप्रत निराळा त्या तोची. असे गिनात बोते, कोणी गणात बोते. ऐसे आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावी. त्यासी न आपुले प्रयोजन आपणा कथेसी कारण. महाराज निजले येऊन चौपायात घोड्यांच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने. वाटे या भजनरूप सांखळीने घोडा बांधुनी टाकीला. गोविंदबुवांच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे
वारुला तो ठाण्यावरी घोडा शांत. ऐसे पडता दृष्टीप्रत गोविंद बुवांच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपुल्या मनी म्हणे, हे ऐसे का झाले कशाने? काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत. हे न काही कडो येत हा, ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पहाया गेले, तो एक माणूस दिसले. जो पायात निजलेले त्या दॉड घोड्यांच्या अतिनिकट येऊनी पाहू लागले निरखुनी. तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत? हे कळले कारणा सहित मज लागी धवा. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालासे. जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा. समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी शिर ठेविले निर्धारी. अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन. आपण खरेच गजानन विघ्नांचे करिता कदन. याचा प्रत्यय आज आला माझा घोडा दॉड ती. सर्वही ज्याला भीती तेथेच आलात गुरुमूर्ती. हरण्या त्याच्या दॉडपणा ह्या घोड्यांच्या अचाट घोडी. चालता मध्येच मारिली उडी. अशनाशना मागल्या झाडी. हा दुगाण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून. म्हणून बाजारा लागून गेलो विकाया. कारण परी न कोणी घेईया. मी फुकटही लागलो द्याया. परी न कोणी तयार घ्याया. त्यावरी आपण केली द्या. हे झाले फार बरे आम्हा कथेकऱ्यांचे. घोडे पाहिजे गरीब साचे. घरा माझी धनगराचे नाही वाघ कामाचा. ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार. जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस येथून खोड्या. त्या येथेच रोकड्या द्याव्यात अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी. वागत चावे बैलापरी त्रास न देई कौनाते. ऐसे त्यासी बोलून गेले निघून द्या घन. कृपा कटाक्षे करून पशुही ज्याने आकडिला. असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी. आले गोविंद बुवा दर्शनाशी घोड्यावरी बैसून. घोडा गोविंद बुवांचा शेगावासी ठाऊक साचा. कोश अवघ्या घोड्यांचा भीत होते त्यासी जन. तो मळ्यात आलेला पाहुनी लोक बोलले त्या कारण गोविंद बुवाही घेऊन पिढा कशास येथे आला. मुगले बायका मळ्यात आहेत पहा वावरत. तुमचा घोडा करील घात सहज लिलेने कौनाचा. गोविंद बुवा त्यासी बदले तुमचे हे म्हणणे मी ऐकिले. माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याने खोड्या दिल्या टाकून. झाला गोगल गाई समान. आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी. चिंचे खाली उभा केला टाकडीकरांनी घोडा भला. चराटा वाचून पाराहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोरडा घास मळ्यात होता विशेष. परीना लाविले त्यास तोंड घोड्याने एकाही. पहा संतांची केवढी शक्ती. पशुही आज्ञेत वागती. पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंद बुवांनी समर्थांची. श्लोक पृथ्वी वृत्त. अचित जगता प्रतिकृती तुझी न कोणी कडे. असो अखही केवढा तव कृपे सुमागी हार्गी वडे. ऊने पुढती ये तुझ्या खचित रत्न चित्तामणी. शिरी सतत माझी आवर्धस्त ठेवा जनी. ऐशी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून. घोड्यास आपल्या घेऊन टाकडी ग्रामाकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी. काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो. त्या यात्रे करून मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले काही धरुनी हेत. समर्थांच्या दर्शना पंथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा. पुढच्या बारीस गांजा सुका येऊन आपण
येऊ आपण घेऊन काकी या गांजावर. समर्थांचे प्रेम फार, तो आपण आज आणला जर. तरी कृपा होईल त्यांची. लोकानती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा. गाठ धोतरा बांधून ठेवा, ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस दोघे जण आले दर्शना कारण. परी गेले विसरून, गांजा तो आणावया. शिर ठेविता पायावरी, आठवण त्यांना झाली खरी. की नाही आणिल्या बरोबरी, गांजा तो आपण. आता पुढच्या वारीसी दुप्पटा आणू गांजांसी. ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्याचे विसरले. कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजांची. तै स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जना जगाची रीत कैसी. गाठ मारून धोतरासी, विसरती जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपुले भाषण. करीती आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. ब्राह्मणांचे भाषण कदा नसावे अप्रमाण. यात त्वा लागून न जाणती चांडाळ ते. द्विजे निज धर्म सोडिताला, आचार विचार सांडिला. ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रद. बेटे मनी नवस करीती, आणि हात हालवीत येथे येती. अशा अनेका पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ. तरीच तो घननीळ, कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांसी अति लागले मानसी. पाहू लागले एकमेकांसी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे याचे परिपूर्ण. हा जगत चक्षु गजानन, सूर्यापरीच असे हो. आपण नवस केला मनी, तो जाणीला समर्थांनी. आता येऊ घेऊनी, चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गांजा आणावया भले, तै महाराज वदले त्या. आता शिळ्या कढी प्रत, काहा उगा आणिलता ऊत. सार नाही किंमपि यात, मी न हपापलो गांजाला. आता आणण्या गांजा प्रत, नका जाऊ पेठेत. मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाळांचे न हेतू पुरती, ही खून गाठ बांधा चित्ती. तुमचे काम झाल्यावरती, मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमची काम होईल जा अत्युत्तम. परी कदा न चुकवा नेम, 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथे स्थिर आहे मृडानीपती. कर्पूर गौर, ज्यांच्या कृपेने कुबेर. जगी झाला धनपती, जा नमस्कार यासी करा. गांजा आणावया न विसरा, परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकूनी महाराजांशी वंदुनी, घेतले शिवांचे दर्शन. आणि गेला बाळापुरा पुढील आठवड्या माझी. भले काम त्यांचे फत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्यांची पुतळाबाई, परम भाविक होती पाही. दरवर्षी वारीस जाई, पायी सज्जन गडा ते. पती पत्नीचा विचार एक, पौषमाशी निघती देख. ओझ्यासाठी घोडे एक, घेऊन या बरोबर. कुबडी कथा दासबोध, सवे हे सामान अति शुद्ध. साधुत्वांचा नव्हता मद, तयासी की चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी, प्रत्येकी झोडी फिरवी खरी. त्या झोडीच्या भिक्षेवरी, नैवेद्य करी रामातला. वध्यात बाळापूर सोडी नवमीला. साचार कांता असे बरोबर, पुतळाबाई नाम जिचे. बाळकृष्ण बुवा हाती, चंदनाच्या चिपड्या असती. पुतळाबाई करी साथी, झांज घाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर, करी पंथांचे निरंतर. शेगाव खामगाव मेहकर, देऊळगाव राजा पुढे. आनंदी स्वामीस जालनापुरी. वंदुनी जांबनगरी, जाये तेथे मात्र करी. 3 दिवस मुक्काम, काकी ते ठिकाण. समर्थांचे जन्मस्थान. पुढे
दिवऱ्यास येऊन वदन करी गोदेला. पुढे बीड आंबेजोगाईचे, मोहरी अंबलेश्वर स्वामींचे, पट्टशिष्य समर्थांचे, डोमगावी कल्याण, नरसिंगपूर, पंढरपूर, नातेपोते, शिंगणापूर, वाई आणि सातार असे जे गडाच्या पायथ्याशी मागवद्य प्रतिपदेला तो येऊन पहुचे. हे भला श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवासी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे. त्याने श्री स्वामी समर्थाकारणे खरा खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा. दासनवमीचा उत्सव होता. परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्यांचा भला. 60 वर्ष देहाला गेली त्यांच्या उलटून. मागवद्य द्वादशी सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास. त्याने आपुल्या बाळापुरा असोवद्य एकादशीशी बसला समर्थ समाधीपाशी. आले दुःखाश्रू लोचनासी, शब्द न त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्थ, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता. वारी न पायी होईल जरी बसून वाहनाते. येऊ सज्जन गडाते तरी तेही कठीण दिसते. मज लागी द्याळा नेम चालला आजवर. आता पडू पाहे अंतर समर्था हासी शरीर निकोप आधी पाहिजे. परमार्थाशी शरीर निकोप आधी पाहिजे. तरीच सर्व घडे काही. हे रामदासा माझे आई, हे म्हणण्याची जरूर नाही. आपण सर्व जाणतसा. ऐसी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन. तो प्रभात काळी पडले स्वप्न. बाळ कृष्ण बुवाला स्वप्नी म्हणाले, रामदास ऐसा न होई हताश. नको येऊ येथून खास. या सज्जन गडाते माझी कृपा तुझ्यावरी. माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपुल्या घरी. येईल मी नवमीला तुला ध्याया दर्शन. हे मानी प्रमाण वचन. आपुल्या शक्तीस पाऊन परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले. कांतेसह परत आले बाळापुरास आपुल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघ व मासी त्या बाळापुरासी. ते आता अवधारा. माघवद्य प्रतिप्रदेश समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन, रात्री सहरी कीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, धुपाती अस्तमानाला. बाळकृष्णाच्या मनात विचार हाची घोळत. पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपसात वर्गणी. उत्सवासाह्य करावया ऐसा थाट बाळापुरा. 9 दिवस झाला खरा. 9वे दिवशी 2 प्रहर अघटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी. श्रोते तया बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी. 9वी तिथी लक्षून बाळकृष्णाच्या दारात रामाभिषेक चालला. यात लोक झाले विस्मित. गजाननासी पाहुनिया म्हणू लागले बुवासी, उठा उठा हो वेंगेसी. तुमच्या दास नवमीसी दारी आपातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले. त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिनी साची मी वाट पाहतो समर्थांची. त्या सज्जन गड निवासियाची आतुर होऊन ये ठाया. त्यांचा मसी करार आहे मी नवमीला येईन पाहे. ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन दारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. श्लोक. अहिल्या शिळा राघवे मुक्त केले. पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी एकता उठली स्वामी बाळकृष्णाची. पाहती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. अजानुबाहू साजिरी उभी निजानंदा मध्ये करण्या गेला नमस्कार. तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी उज्जठा भार रुळत होता पाठीवरी. भाली त्रिपुंड उभासाचा होता गोविंद
गोपीचंदनाचा नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुंजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्ण भरते आले. प्रेमांचे ते श्रुते भले, नयनी संचले आनंदाश्रू. तो सवेच दिसती गजानन, त्यांच्या नेत्राकारण. कुबळी लंगोटी काहीच न, त्रिपुंड शिरीचा जटाभार. पुन्हा त्यांनी हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पाहावे, तो मागुती गजानन. ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी. घोटाळले असे अंतरी, कोडे काहीच उमगेना. मग म्हणाले गजानन रामदासासी, प्रेमे करून नको गांगरू देऊ मन. तुझ्या समर्थ मीच असे. मागे बाप्पा गडावरी माझीच वस्ती होती खरी. आता शेगावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात. तुला सज्जन गडी दिले वचन, मी रामदास नवमीस येईल. मी बाळापुरा लागून ह्याचे स्मरण आहे का? त्या वचनाची स्फूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस. याला काय म्हणावे? श्लोक आहे गीते ठाई, वासासी जीर्णानी तो पाही. ऐसा मुळीन भ्रमिष्ट होई, चाल पाटी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात. एका मोठ्या पाटी स्थित स्वामी गजानन पाजाहले. बाळापुरी पुकार झाली, गजानन आल्याची ती भली. मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायाचे. रामदासे अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर. स्वप्न पडले बाळकृष्णा, अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती. संशय मुळीना धरी चित्ती, तो धरिता बुडशील. मी तोच समजून की करी गजाननाचे पूजन. गीतेचे हे आहे वचन, संशयात्म विनश्यंती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी. मस्तक ठेविले अत्यादरी गजाननाचे पायावर. महाराजा पुलेलीला मी न समर्थ जाणण्याला. तो घोटाळ उकलीला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली, न्यूनता काही न उरली. अभ्रकावरी कृपा केली, तेने धन्य झालो मी. आता काही दिवस रहाया बाळपुरास, हीच आहे मनी आस, ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर एक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईल मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले. रस्त्याने कोणी दिसले, क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्री दासगणू विरंचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविका प्रत, हेची इच्छा दासगणू. शुभम भवतु श्री हरिर्पणस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 9मोऽध्याय समाप्त.